व्हायरल होत आहे. याच्यात काय विशेष आश्चर्य वाटण्यासारखं आहे बरं? त्यांना ऍक्सेस सोपा झाला वाटतं का मंत्रालयात? ऍक्सेस सोपा झालाय असं म्हणण्यापेक्षा गुंड प्रवृत्तीचे लोकच लोकप्रतिनिधी म्हणून वावरत आहेत आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांनाच आपण सरकार म्हणून स्वीकारत आहोत. कारण ज्या लोकांकडून आम्हाला सुरक्षितता अपेक्षित आहे ते लोक न्याय मागायला गेल्यावर, बारसूत न्याय मागायला गेल्यावर आंदोलकांवर लाठीमार करतात, आळंदी देहूमध्ये दर्शनाला गेल्यावर वारकऱ्यांवर लाठी हल्ला करतात, आरक्षणाचा न्याय मागायला गेलं तर आंतरवलीमध्ये गोळीबार करतात. अशा सगळ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून काही फार वेगळी अपेक्षा करणं उपयोगाचं नाही. राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री असतील, त्यांचे चिरंजीव असतील, यांच्यासोबत दिसून येत आहेत. तर काय वाटतं एकूणच जर राज्याचं वातावरण जर बघितलं तर काय झालंय माहितीये का, शिंदे फडणवीस साहेब या दोघांमधली जी धुसफूस आहे ती आता धुसफूस राहिली नाही. तो गँगवॉर पातळीपर्यंत गेलेला आहे आणि फोटो प्रकाशित होण्यापेक्षा सुद्धा अहो हे एकेका गुंडाच्या घरी जाऊन बसणे आणि तिथे जाऊन त्याला मोटिवेट करत बोलणे, याला हे भारी वाटते. म्हणजे आमच्या त्या काय ते कोकणातले जे बारकी बारके पोरं आहेत, ही पोरं कधी शेतकरी आत्महत्या केलेल्या त्या लेकमातेच्या घरी गेली नाही, त्यांच्या घरात जाऊन त्यांना बोलले नाही, भेटले नाही. एखाद्या विद्यार्थ्याने नोकरी मिळत नाही म्हणून आत्महत्या केली तर त्याच्या घरातल्यांना ते भेटले नाही. आरक्षणामध्ये बळी गेलेल्यांच्या घरी जाऊन भेटले नाही. पण गँगवॉर मध्ये एखाद्या गुंडाची हत्या झाली तर त्याच्या घरी जाऊन भेट देतात. एका अर्थाने तुम्ही या सगळ्या टोळी युद्धांना उत्तेजन देताय का? लोकप्रतिनिधी हे लोकाभिमुख प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी गुंडाभिमुख राजकारण करत आहेत का, असं सगळं वातावरण आहे. 45 ईव्हीएम हाताशी ठेवून तुम्ही 48+ ची पण घोषणा करू शकता. पण भाजपाला जर खरंच स्वतःच्या कर्तृत्वावर इतका विश्वास असेल, आम्ही खरे लोकांपर्यंत पोहोचणारे आहोत असं खरंच देवेंद्रजींना वाटत असेल तर, कारण एक तर देवेंद्रजींकडे स्वतःचा उमेदवार नाहीये, सगळे उमेदवार इकडून तिकडून भाड्याने आणलेले किंवा चोरून आणलेले आहेत. जे आता उमेदवार त्यांच्याकडे आहेत ते सगळे शिवसेना, राष्ट्रवादी किंवा काँग्रेसकडून आणलेले लोक आहेत. पण तरीही जर भाजपाला वाटतंय की आम्ही 45+ येऊ शकतो, आम्ही 48+ येऊ शकतो, असा जर विश्वास भाजपाच्या मनात असेल तर भाजपाने फक्त एक इलेक्शन बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावं. दूध का दूध, पाणी का पाणी हो जाएगा. शिवसेना आणि राष्ट्रवादीचं सांगितलं, मात्र या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून राज्याचं राजकारण जे आहे ते वेगळ्या पद्धतीने जाताना दिसते. काय सांगाल या संदर्भात? मला फार म्हणजे राज्यकर्त्यांनी लोकांची निराशा केली आहे. जसं मी म्हटलं की सोयाबीनचा भाव 4,000चा काही वर जायला तयार नाही, कापसाचा भाव 6-6.5च्या वर जायला तयार नाही, जो उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना 11,000 ते 13,000च्या दरम्यान होता. पण यावर सरकारला बोलायला वेळ नाही, कारण देवेंद्रजींचा सगळा वेळ पक्षफोडीमध्ये जातोय आणि एकनाथ शिंदे साहेबांचा सगळा वेळ जाती जातींमध्ये भांडणं लावण्यात जातोय. हिंदू मुस्लिम दंगल शक्य झाली नाही म्हणून आता मराठा ओबीसी वाद लावण्याचे प्रयत्न केले जात आहे. हे कमी की म्हणून की काय, पोलीस स्टेशनमध्येच लोकप्रतिनिधी गोळीबार करतात. ह्या जर लोकप्रतिनिधी गोळीबार करत असतील, ज्या लोकप्रतिनिधींकडून आम्हाला आश्वासकता, आपुलकी, विश्वास, सुरक्षितता वाटायला हवी, त्या लोकप्रतिनिधींबद्दल दहशत निर्माण व्हावी, ही स्थिती आज घडीला शिंदे फडणवीस सरकारमुळे झाली आहे. काय वाटणार आहे? एकही ज्याचा आमदार नाही त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटणार आहे? ठीक आहे, न्यूसन्स व्हॅल्यूसाठी. काल उद्धव ठाकरेंनी टीका केली होती की मुख्यमंत्र्यांची गाडीवरून मी त्यांना परत आणू शकलो असतो. त्याच्यावर पलटवार करताना मुख्यमंत्री म्हणजे आहेत की माझ्या गाडीमध्येच तुमच्या सगळ्या कार्य लपलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही जास्त बोलू नका. काय आहे माहितीये का, राजकारणाचा स्तर इतका घाणेरड्या पद्धतीने गेलाय आणि एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांची दाढी, त्यांच्या दाढीमध्ये ज्या काही लपलेल्या काडी, त्यावरून त्यांनी त्यांची उभी केलेली उंच उंच कपट कारस्थानांची माडी, या सगळ्यांना महाविकास आघाडी
फार चांगला धडा शिकवेल. दीपक केसरकरांनी जो आरोप केला मनसे तिघींनी राजीनामा दिला प्राथमिक सदस्य. बाबा सिद्दीकींच्या जाऊ दे, आता त्याच्यावर नाही बोल. निष्ठांच्या राजकारणाबद्दल बोलताना आपण पॅरामीटर्स कोणाचे लावावे हा पण महत्वाचा मुद्दा आहे. पण मला असं वाटतं की आधी शिवसेना फोडली, मग समाधान झालं नाही तरी मुख्यमंत्री पद मिळालं नाही, मग देवेंद्रजींनी राष्ट्रवादी फोडली तरी मुख्यमंत्री पद मिळालं नाही. आता देवेंद्रजी आणि त्यांचे काही झिलकारे सांगतायत की आम्ही काँग्रेसही फोडणार आहोत. याचा अर्थ असा आहे की देवेंद्रजी नेते घडवण्यामध्ये अपयशी ठरलेले आहे. याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींना भाजपा उभी करता आली नाही. सशक्त भाजपाची एक नेत्यांची फळी तयार करण्यामध्ये देवेंद्रजी सपशेल अपयशी ठरलेत. त्यामुळे देवेंद्रजींना वेगवेगळे पक्ष फोडून नेते विकत चोरून किंवा भाड्याने आणावे लागत आहेत. हे म्हणूनच आम्ही म्हणतोय की जर भाजपाला स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असेल तर एक इलेक्शन त्यांनी बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावं. अजिबात चिठ्ठ्या मोजण्याचे वगैरे बहाणे त्यांनी सांगू नयेत. नोटबंदीच्या काळामध्ये तुम्ही करोडोने नोटा मोजल्या होत्या. अगर आप हमारे नोट गिन सकते हो तो आपको हमारे वोट भी गिनने पडेंगे. काही रोहित पवारांना ईडीने तिसऱ्यांदा समन्स बजावले आहे. त्यांना आज चौकशीसाठी बोलवण्यात आलेले आहे. जो कुणी महाविकास आघाडी सोबत राहतोय आणि जो कुणी भाजपला गिव्हअप करत नाहीये अशा प्रत्येकाला ईडीच्या नोटिसा जात आहेत. रवींद्र वायकर साहेबांनाही मध्ये अशा सगळ्या नोटिसा चालू होत्या आणि आताही चालू आहेत. पण समजा जर वायकर साहेबांनी असं ठरवलं की आपल्याला भाजपसोबत जायचे तर मला वाटतं त्या क्षणी त्या सगळ्या चौकशा बंद होतात. कारण व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या तोपर्यंतच माणसाला हैराण करतो जोपर्यंत तो माणूस भाजपसोबत येत नाही. एकदा का माणूस भाजपसोबत आला की किरीट सोमय्याला स्मृतिभ्रंशाचा आजार जडतो. जसा स्मृतिभ्रंश त्यांना भावना गवळी, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, हसन मुश्रीफ किंवा दस्तूर खुद्द अजितदादांबद्दल. रोहित पवारांना एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.